ज्ञानोबा सांगतात ही संपूर्ण ज्ञानेश्वरी लिहित असताना माझ्या पाठीमागे जर कोणाचा आधार असेल तिथे सद्गुरू कोण आहेत? निवृत्तीनाथ दादा आहे. तसं मी जर कीर्तन करत असेल संपूर्ण आधार पूर्ण देवगडच्या बाबांचा आहे. आता काय पात्रता आहे महाराज आमची? आम्ही चिंतन करावं आणि जगाला सांगावं. आमच्या विद्यार्थ्याचं कोण ऐकणार आहे महाराज? वास्तविक पाहता आम्हालाच अनुभव नाहीये आणि आम्ही काय जगाला ओरडून सांगावं? परंतु कृपा ही मोठ्यांची आहे. स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील कुरेकर बाबा, उल्हास बाबा, मोठे माऊली, शास्त्री बाबा, अनेक जे मोठे मोठे गुरुवरी आहे यांच्या जवळ बसून जे काही पाठ श्रवण केले आणि ते पाठ श्रवण करत असताना जे माझ्या बुद्धीला झेपलं, जे चिंतन केलं ते चिंतन सांगण्याचा प्रयत्न केला. ही हिमालयासारखी महात्म्य आहे. पूजनीय बाबांचं जीवन सामान्य नाही. बाबांच्या संगतीमध्ये सगळ्यांचा उद्धार होतो. साधकावरती बाबांचं फार प्रेम आहे, विद्यार्थ्यावरती. विद्यार्थ्यांनी कीर्तनच केले पाहिजे, जगामध्ये फिरलं पाहिजे असं नाहीये. जेवढी आपण साधना करू तेवढा जास्त अधिक आनंद बाबांना होतो. आपल्या साधनेचा आनंद आपल्याला होत नाही, तेवढा आनंद बाबाला होता. आम्ही परिक्रमाला गेलो ना, आम्ही आल्यानंतर बाबांच्या चेहऱ्यावरती आनंद बघण्यासारखा होता. हा आनंद बाबांना आहे. आणि या परिसरामध्ये बाबा कधीही आले तर आपल्या गावामध्ये आल्यानंतर श्री संत बहिरा जातवेद संस्थान घुगरगाव या ठिकाणी जरी बाबा आले महाराजांना भेटण्याकरता, ते सगळा परिसर बघून यांच्याकडे बघून बाबांना आनंद होतो. एवढ्या वयामध्ये एवढं सगळं हे नंदनवन या ठिकाणी महाराजांनी उभं केलं. कशा करता? बाबांची कृपा आहे. साधकावरती बाबांचं फार प्रेम आहे आणि विशेषतः महाराजांवरती फार प्रेम आहे. वास्तविक पाहता आपल्या जीवनामध्ये जर आधार कोणाचा पाहिजे, अशा मोठ्या महान महापुरुषांचा जर आधार आपल्या जीवनाला मिळाला तर जगाने आपल्या घरी किती वाईट विचार करू द्या, आपलं चांगलंच होतं. विठ्ठल एकदा सद्गुरू आईने संतांनी जर आपल्याला जवळ केलं, जगात सामर्थ्य नाही आपल्यापर्यंत येण्याचं. एवढं तप, एवढं सामर्थ्य अशा महापुरुषांमध्ये आहे आणि यांच्या संगतीमध्ये आपलं कल्याण आहे. म्हणून विशेषतः बाबांचं महाराजांवरती फार प्रेम आहे. ह्या वयामध्ये संपूर्ण एवढं संस्थांची पाहणी, परमात्म्याचं मंदिर असेल, सद्गुरुनाथांचं मंदिर असेल, त्यांच्या गुरुवर्यांचं मंदिर असेल, हे सगळं त्यांनी या भूमीची पावित्र्यता राखली. हे साधक दशेमध्ये घडतं. हे कीर्तन करून समाजामध्ये फिरून होतं असं नाहीये. माझ्या बोलण्याचा विपर्यास करून मी करू नका. लक्षात घ्या, जीवनामध्ये लौकिकात वावरत असताना साधना ही फार महत्वाची. ठीक आहे, जीवनामध्ये चिंतन केलं पाहिजे, साधना केली पाहिजे, परंतु याच्या पलीकडे जाऊन सद्गुरूंची सेवा केली पाहिजे. आणि ती सद्गुरूंची सेवा ज्यांनी कोणी केली असेल ते आपले महाराज आहे. आणि त्यांच्या संगतीमध्ये आपला परमार्थ चांगल्या दिशेने चालू आहे. या ठिकाणी ग्रामस्थही चांगले आहेत, सगळ्यांचं सहकार्य आहे. म्हणून एवढ्या मोठ्या मंदिरात